हॅलो एव्हरीवन, आर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मी प्राध्यापक ईश्वर रोहन तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मागच्या लेक्चरला आपला जो मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट आहे त्याचा जो पहिला चॅप्टर होता अँगल अँड इट्स मेजरमेंट तो आपला संपलेला आहे. त्यानंतर जो चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहे तो आपण बघणार आहे मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडचा, ज्याचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर. तो तुमचा मॅथमॅटिक्स पार्ट सेकंडमधला पहिला चॅप्टर आहे. पण हा चॅप्टर शिकण्यापूर्वी म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर काय, कॉम्प्लेक्स नंबरवरचे काय ऑपरेशन असेल तिकडे जाण्यापूर्वी तो कॉम्प्लेक्स नंबर हा आला कसा, कारण तुम्ही लक्षात घ्या त्याला कॉम्प्लेक्स नंबर म्हटलंय म्हणजे तो एक नंबर आहे, बरोबर ना. पण मग त्याला कॉम्प्लेक्स काय म्हटलं गेलेलं आहे, याच्या आधीचे तुम्ही नंबर सिस्टीम बघितलेली बरोबर. याच्यात तुम्ही 9वीला ज्यावेळेस सेट हा चॅप्टर शिकले होते बरोबर ना, त्याला आपण संच म्हणतो. तर त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे संच असतात, नैसर्गिक संख्या असेल, त्यानंतर विषम संख्या असतील, सम संख्या असतील, मूळ संख्या असतील बरोबर, त्यानंतर परिमेय असतील, अपरिमेय संख्या असतील, वास्तव संख्या असतील, पूर्णांक संख्या असतील बरोबर. या सर्व तुम्ही काय केलेलं आहे बघितलेले. आता तेच त्याला जर इंग्लिशमध्ये म्हणायचं ठरलं तर त्याला आपण म्हणतो नॅचरल नंबर, इवन नंबर, ऑड नंबर, प्राईम नंबर, त्यानंतर रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर आणि रिअल नंबर बरोबर, आणि होल नंबर, इंटिजर्स, असे तुम्ही जवळपास सर्व सेट बघितलेले. मग ते नंबर कोणते, ते नंबर कशा पद्धतीने आलेले हे आपण आधी बघणार आहे आणि मग त्याच्यानंतर जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरकडे आपण जाणार आहोत, म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय बरोबर. तर तुम्ही शिकल्याप्रमाणे जो तुम्ही सेट घेतला होता, जो पहिला तुमचा संच आहे अनंत संच, स्टँडर्ड सेट म्हणतो आपण त्याला, तर तो तुमचा काय होता नॅचरल नंबर होता. तर नॅचरल नंबर म्हणजे काय, नॅचरल नंबरचे जे इलिमेंट्स आहे त्या सेटमधले ते कशा पद्धतीने आपण घेतो ते तुम्हाला माहिती. नॅचरल नंबर म्हणजे काय, जे नंबर 1 पासून स्टार्ट होतात बरोबर, आणि कुठपर्यंत आहे ते तुम्हाला माहित नाही, पण स्टार्ट कुठून होतात ते 1 पासून सगळे जे नंबर आहे ते काय असतात पॉझिटिव्ह म्हणजे धन असतात. तर नॅचरल नंबर म्हणायचं ठरलं तर तुम्ही याला असं म्हणू शकता 1 2 3 4 5 अँड सो ऑन. शेवटचा जो नंबर आहे तो आपण सांगू शकत नाही बरोबर. याला म्हणणार आपण नैसर्गिक संख्या. त्याच्यानंतर ह्या नॅचरल नंबरमध्ये त्याचे पुन्हा काही टाईप्स पडलेले ज्याला आपण म्हणतो इवन नंबर. त्याच्यानंतर जो टाईप आहे तो आहे तुमचा इवन नंबर. तर इवन नंबर कशाला म्हणणार, ज्या नंबरला, ज्या नैसर्गिक संख्येला, ज्या नॅचरल नंबरला 2ने भाग जातो, ज्या नंबरला 2ने भाग जातो, काय कोणत्या नंबरपैकी नैसर्गिक संख्यामधल्या म्हणजे नॅचरल नंबर मधले जेवढे नंबर आहे त्याच्यामधल्या ज्या नंबरला 2ने भाग जातो ते काय असतात इवन नंबर. तर तुम्हाला माहिती पहिला भाग कशाला जाईल 2 ला, 4 ला, 6 8 अँड सो ऑन. तर याला आपण काय म्हणणार इवन नंबर म्हणणार बरोबर. आता पुढचा जो टाईप आहे याचा तो आहे तुमचा ऑड नंबर, ज्याला आपण मराठीत विषम संख्या म्हणतो, ऑड नंबर. तर ऑड नंबर कशाला म्हणायचं, पुन्हा डेफिनेशन त्याची तीच आहे, काय ज्या नॅचरल नंबरला 2ने भाग जात नाही अशा नंबरला आपण काय म्हणणार आहे ऑड नंबर म्हणणार आहे. मग कोणते येणार आहे 1 3 त्यानंतर 5 7 अँड सो ऑन. असे नंबर की ज्या नंबरला 2ने भाग जात नाही त्याला आपण म्हणतो ऑड नंबर, ज्याला मराठीमध्ये म्हणतात विषम संख्या बरोबर. त्यानंतर त्याचा अजून एक टाईप आहे ज्याला आपण प्राईम नंबर म्हणतो इंग्लिशमध्ये, प्राईम नंबर. आता हा जो प्राईम नंबर आहे याला मराठीमध्ये म्हणतात मूळ संख्या बरोबर. आणि ते महत्त्वाचे, तुम्हाला मूळ संख्या म्हणजे काय माहीत पाहिजे. आता मूळ संख्या आपण कशाला म्हणतो, असे नंबर, असे नैसर्गिक संख्या, असे नॅचरल नंबर की ज्या नंबरला ती संख्या स्वतः, ती संख्या आणि 1 अशा 2च नंबरने काय होतो भाग जातो त्याला आपण काय म्हणतो विषम संख्या. मी पुन्हा सांगतोय, ज्या नंबरला स्वतः त्याच नंबरने आणि 1ने भाग जातो त्याला आपण काय म्हणतो विषम संख्या. मग असे कोणते नंबर आहे, पहिलं आहे बघा 1 आपण घेऊ शकत नाही, कारण 1 हा ऑलरेडी तुमचा 2 येतोच त्याच्यामध्ये, 1 हा नंबर आपण घेत नाही. 1च्या पुढे कोणता नंबर येणार आहे तुमचा 2 आहे, 2ने भाग जातो, 2ला 1ने डिवाइड होतं, पण 2 आणि 1 स्वतः तो नंबर सोडून 1ने भाग जातो, बाकी कुठल्याही नंबरने भाग जात नाही, त्याला आपण काय म्हणतो मूळ संख्या. तर पहिला जो येणार तुमचा तो काय येणार आहे 2 येणार आहे बरोबर. त्याच्यानंतर पुढचा जो नंबर आहे 3 येईल का, येईल. 3ला पण काय होतंय
3 आणि 1नेच भाग जातोय, बाकीचा नंबर जातो का? नाही. म्हणजे पुढचा जो नंबर येणार आहे प्राईम नंबरमध्ये तो किती येणार? तुमचा 3 येणार आहे. बरोबर. 4 येईल का? नाही, 4 नाही येणार, कारण 4ला काय होतं 2ने पण डिवाइड होतं. बरोबर. तर 4 तिथे येणार नाही. 5 येईल का? 5 येईल. 5ला फक्त 5ने आणि 1नेच डिवाइड होतं. तर पुढचा जो नंबर असणार तुमचा प्राईम नंबर तो किती असणार आहे? 5 असणार आहे. त्यानंतर 6 येईल का? नाही येणार, कारण 6ला काय होतं 3ने पण डिवाइड होतं आणि 2ने पण डिवाइड होतं, त्याच्यामुळे 6 येणार नाही. 7 येईल का? 7 येईल. पुढचा जो नंबर असणार तो किती असणार तुमचा? 7. 8 येईल का? 8 नाही येणार. का बरं? कारण 8ला काय होतं 4ने पण डिवाइड होतं आणि 2ने पण डिवाइड होतं. फक्त तो स्वतः नंबर आणि 1 सोडून बाकी कुठल्याही नंबरने त्या नंबरला काय झालं पाहिजे? भाग गेला नाही पाहिजे. येतं लक्षात? त्यानंतर 8 येणार नाही, त्याच्या पुढे 9 पण नाही येणार, कारण काय की 9ला पण काय होतंय 3ने डिवाइड होतंय. बरोबर. 10 येईल का? नाही येणार. 10ला 5ने पण डिवाइड होतं आणि 2ने पण डिवाइड होतं. 11 येईल का? ओके, 11 येईल. त्यानंतर 12 नाही येणार. पुढे किती? 13. 14 पण नाही येणार. 15 पण नाही येणार. 16 पण नाही येणार. पुढे किती? 17. 18 नाही येणार. 19 येईल. अशा पद्धतीने तुम्हाला ते नंबर्स काय करायचे, पुढचे जे नंबर्स येणार आहे ते तुम्हाला नंबर कळले पाहिजे, की ज्याला आपण काय म्हणणार आहे? प्राईम नंबर म्हणणार आहे, ज्याला आपण मराठीत म्हणतो मूळ संख्या. आता हे जे आपण इथं नंबर्स लिहिले, इवन नंबर असेल, ऑड नंबर असेल, प्राईम नंबर असेल, हे सगळे जो नॅचरल नंबर आहे याचे काय असतात? ते उपसंच, त्याला आपण सबसेट म्हणतो. बरोबर. आता नॅचरल नंबरपेक्षा एक थोडा मोठा सेट आहे, ज्याला आपण म्हणतो होल नंबर. जो होल नंबर आहे त्याचे जे नंबर सिस्टीम आहे ती सेम तुमची नॅचरल नंबर सारखी आहे, फक्त याच्यामध्ये एक एक्स्ट्रा नंबर आहे. जसे नॅचरल नंबर जे ते 1 पासून स्टार्ट होतात, तर जे होल नंबर आहे ते होल नंबर तुमचे 0 पासून स्टार्ट होतात. तर तुम्ही होल नंबरचा जो सेट आहे तो तुमचा असेल 0, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. कंटिन्युअस करून घ्या पुढं. त्याला आपण काय म्हणणार आहे? होल नंबर म्हणणार आहे. आता याच्यानंतर याच्यापेक्षा एक मोठा सेट आहे, ज्याला आपण म्हणतो इंटिजर्स. तो पण तुम्हाला माहिती आहे, इंटिजर्स. तर इंटिजर्स आपण कशाला म्हणतो? निगेटिव्ह पण नंबर आणि पॉझिटिव्ह पण. निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर. बरोबर. पण कशा पद्धतीत तुम्ही जर ते स्टार्ट केले ते नंबर, तर अँड सो ऑन, निगेटिव्ह पासून -3, -2, -1, 0, 1, 2, 3 अँड सो ऑन. म्हणजे निगेटिव्ह पण आणि पॉझिटिव्ह पण जे नंबर्स आहे असे -3 नंतर -2 येणार, 0 नंतर 1 येणार, 1 नंतर 2 येणार. हे जे नंबर असणार आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, याला आपण काय म्हणणार आहे? इंटिजर्स म्हणणार आहे. बरोबर. आता इंटिजरच्या पुढे जो सेट आहे आपला तो आहे तुमचा ज्याला आपण मराठीमध्ये परिमेय संख्या म्हणतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रॅशनल नंबर. तर तो रॅशनल नंबर म्हणजे काय ते तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता रॅशनल नंबर आपण कशाला म्हणतो? तर रॅशनल नंबरसाठी त्यांनी एक डेफिनेशन केलेली. रॅशनल नंबर जो आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये असतो त्याच्यावर त्याला ठरवलंय. तर हा जो रॅशनल नंबर तुमचा हा असतो तुमचा P/Q च्या फॉर्ममध्ये. बरोबर. म्हणजे कुठल्याही दोन नंबरची काय असणार आहे? ती डिव्हिजन असणार आहे. पण इथं तुमचा जो Q आहे हा काय नको आहे? तुमचा 0 नको आहे. का बरं? कारण Q कुठे तुमचा डिवाइडला आहे. मग Q 0 का नकोय? बरोबर. मग तो 0 आला तर काय होतं याचा जो काही प्रॉब्लेम असणार आहे तो ज्यावेळेस झूम मीटिंग होईल त्यावेळेस तुमच्यासाठी इक्वेशन असणार आहे काय, की जर इथं आपण म्हटलं ना जो नंबर जो आहे रॅशनल नंबर तो कोणत्या फॉर्ममध्ये असतो? P/Q च्या फॉर्ममध्ये. आणि त्याचा जो डिनॉमिनेटर आहे त्याचा जो छेद आहे तो काय नको आहे? पुढं 0 नको आहे असं म्हटलंय. बरोबर. मग तो 0 का नको आहे त्याचं जे कारण असेल ते मला काय करायचं आहे? तुम्ही झूम मीटिंगमध्ये सांगायचं आहे. ओके. तर तो जो नंबर आहे तुमचा या फॉर्ममध्ये असणार आहे, फक्त त्याचा जो डिनॉमिनेटर तो 0 नको आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही कुठलेही नंबर घ्या जे तुम्ही कोणत्या फॉर्ममध्ये लिहू शकता? डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये. त्याला आपण काय म्हणणार आहे? रॅशनल नंबर म्हणणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमचा प्रत्येक नंबर जो आहे 1, 2, 3, 4 याला तुम्ही असं लिहू शकता. जो समजा 1 आहे त्याला 1/1 लिहू शकता. बरोबर ना. जो 2 आहे त्याला 2/2 लिहू शकता. येतं एक लक्षात? तर अशा पद्धतीतले जे नंबर आहे किंवा 2 जो आहे त्याला तुम्ही 2/1 असं लिहू शकता. येतं लक्षात? तर हे नंबर तुमचे कशामध्ये येतात? परिमेय संख्यामध्ये, म्हणजे त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो त्याच्यामध्ये ते येतात. पण बाकीचे नंबर समजा तुम्ही असं म्हणू शकता 1/3, 4/3, 5/2 हे असे काही जे नंबर्स आहे हे सगळे नंबर कुठे येतात? तुमचे रॅशनल नंबरमध्ये, ज्याला तुम्ही म्हणतात परिमेय संख्या. येतं एक लक्षात? फक्त याचं जे डिनॉमिनेटर जो आहे तो 0 का नको याचं रिझन तुम्ही मला सांगायचे. त्यानंतर याच्या पुढचा जो सेट आहे तो तुमचा आहे अपरिमेय संख्या, त्याला आपण म्हणतो इरॅशनल नंबर. मग ते इरॅशनल नंबर म्हणजे काय ते आपण बघूया. तर पुढचा जो आहे तुमचा तो आहे तुमचा इरॅशनल नंबर. आता इरॅशनल नंबरमध्ये कोणते नंबर्स येतात? इरॅशनल नंबर म्हणजे काय? तर बघा इरॅशनल नंबर आपण कशाला म्हणणार आहे?
जे नंबर, आता हे जे नंबर्स असतात इरॅशनल नंबर, हे तुमचे स्क्वेअर रूटमधले असतात. मग कोणते नंबर, पण जो स्क्वेअर रूटमधला जो नंबर येणार आहे तो नंबर तुमचा परफेक्ट स्क्वेअर नको आहे. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय, पूर्ण वर्ग नको आहे. जर तो पूर्ण वर्ग असेल तर तो तुमचा इरॅशनल नंबर येणार नाही आहे. मग असे कोणते नंबर आहे, मग तुम्ही बघा √1 जर घेतलं तुम्ही, फॉर एक्झाम्पल मी तो √1 आहे, तर √1ला तुम्ही म्हणणार का काय त्याला इरॅशनल नंबर म्हणता येईल का, नाही. कारण जे 1चं आहे ते रूट तुम्हाला भेटतं, तो किती भेटतो तुम्हाला, 1 भेटतो. तो रूटमध्ये राहील का, नाही राहत. मग त्याला आपण काय म्हणणार, इरॅशनल नंबर म्हणू शकतो का, नाही म्हणू शकत. पुढचा घ्या, समजा √2 घेऊ, तर √2 जर घेतलं तुम्ही, ओके, तर 2चं रूट निघतं का, नाही निघत. म्हणजे तुम्ही याला काय म्हणू शकता, इरॅशनल नंबर म्हणू शकता. √3 घ्या, √4 घ्या, पण √4 घेतल्यानंतर तुम्हाला माहिती आहे √4 जर घेतला तर 4चं रूट निघतं, किती येतं 2. √4 हा इरॅशनल नंबर होईल का, नाही म्हणा. असे नंबर रूटमधले की ज्याचा रूट निघत नाही, म्हणजे ज्याचा स्क्वेअर रूट निघत नाही, असे नंबर जे असणार सगळे, ते सगळ्या नंबर्सला आपण काय म्हणतो, इरॅशनल नंबर म्हणतो. याच्यामध्ये 2 नंबर असे एक्स्ट्रा, की एक त्याच्यामधला एक नंबर तुम्हाला माहिती आहे, तर याच्यामध्ये 2 नंबर आहे एक्स्ट्रा, त्याच्यामध्ये एक आहे पाय आणि एक आहे ई. तर हा जो पाय, हा पाय तुम्हाला माहिती आहे बरोबर ना, हा पाय जो आहे तुमचा तो काय, त्याची जी व्हॅल्यू होती किती 3.14. हा तुमचा जो हा पाय, हा कुठं टाकलाय त्यांनी, इरॅशनल नंबरमध्ये. व्यवस्थित लक्षात ठेवा, तुम्ही जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करणार असणार आहे तर तुम्हाला त्यासाठी हे माहीत पाहिजे की हा जो पाय हा कोणता नंबर आहे, इरॅशनल नंबर आहे. ओके, आणि राहिला प्रश्न कोणाचा, ह्या ईचा, तर हा ई एक्सपोनेन्शियलचा आहे. आता हा ई काय आहे, याची जी व्हॅल्यू आहे ती तुमची 2.7183, पण हा जो नंबर आहे तो तुमचा काय आहे, तो तुम्हाला जवळपास फिजिक्समध्ये शिकायला मिळणारच आहे, त्यावेळेस होईल. किंवा आपलं जरी कुठं मॅथमॅटिक्समध्ये पुढं आला तर तो नंबर काय आहे, कसा आला आहे, ते आपण त्या ठिकाणी बघणार आहे. फक्त आत्तापर्यंत एवढं लक्षात ठेवा की जे इरॅशनल नंबर आहे त्या इरॅशनल नंबरमध्ये तुमचे कोणते नंबर येतात, रूटमधले नंबर का ज्याचा स्क्वेअर निघत नाही, बरोबर, स्क्वेअर रूट निघत नाही. आणि दुसरे जे 2 नंबर एक्स्ट्रा ते कोणता आहे तुमचा, पाय आणि ई. हे 2 नंबर तुम्ही लक्षात ठेवा, त्याला आपण काय म्हणतो, इरॅशनल नंबर म्हणतो. ओके, त्यानंतर पुढचा जो नंबर आहे तो पुढचा नंबर आपण बघणार आहे, तो सगळ्यात मोठा नंबर तुम्ही आतापर्यंत बघितलेला आहे, ज्याला तुम्ही म्हणता वास्तव संख्या मराठीमध्ये, आणि ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रिअल नंबर. मग रिअल नंबर म्हणजे काय, जो रिअल नंबरचा सेट आहे तुमचा, तो रिअल नंबर म्हणजे काय असणार आहे, जेवढे तुम्ही एवढे आतापर्यंत नंबर बघितले, नॅचरल नंबर असतील, इवन नंबर असेल, ऑड असेल, प्राईम नंबर असतील, त्यानंतर इंटिजर्स असतील, होल नंबर असेल, रॅशनल असेल, इरॅशनल असेल, हे जे सगळे नंबर बघितले तुम्ही, सगळे नंबर तुमचे कुठे येतात, हे रिअल नंबरमध्ये. तर तुम्ही याच्या आधी एक अशी रिअल लाईन बघितलेली बरोबर ना, संख्या रेषा म्हणता तुम्ही त्याला मराठीमध्ये, किंवा त्याला नंबर लाईन म्हणतात. मग ती जी नंबर लाईन आहे ना, त्या नंबर लाईनवर जेवढे नंबर्स असतील ना त्या नंबर लाईनवर, ते सगळे तुमचे काय असतात, रिअल नंबर असतात. मग त्याच्यामध्ये तुमचे नैसर्गिक संख्या येतात, नॅचरल नंबर पण येतात, इवन पण येतात, ऑड पण येतात, होल नंबर पण येतात, इंटिजर्स पण येतात, रॅशनल नंबर पण येतात आणि इरॅशनल नंबर पण येतात. म्हणजे हा जो रिअल नंबर आहे हा तुमचा सगळ्यात मोठा सेट आहे. हा तुमचा काय असणार आहे, सगळ्यात मोठा सेट. त्याला आपण म्हणतो सुपर सेट. म्हणजे हा जो रिअल नंबर आहे ना, यालाच तुम्ही काय म्हणणार, यालाच तुम्ही म्हणणार आहे सुपर सेट. आतापर्यंत म्हणजे जोपर्यंत तुम्ही अजून कॉम्प्लेक्स नंबर शिकले नाही बरोबर ना, तोपर्यंत 10वी पर्यंत जो तुमचा सगळ्यात मोठा सेट होता तो कोणता होता, तुमचा रिअल नंबर. याचा अर्थ जेवढे आपण सेट बघितले सगळे त्याचे काय असणार आहे, सब सेट असणार आहे, ज्याला आपण म्हणतो उपसंच. येतं एक लक्षात. तर अशा पद्धतीने ही जी नंबर सिस्टीम आहे, कुठलाही नंबर कशा पद्धतीने आलाय हे तुम्हाला माहीत पाहिजे. याच्यामध्ये अजून एक नंबर राहिलाय, तो आपल्याला भविष्यात पुढे कधीतरी येईल, तर तो नंबर मी तुम्हाला सांगून देतो. कंपोजिट नंबर आहे, त्याला आपण म्हणतो कंपोजिट नंबर, इंग्लिशमध्ये कंपोजिट नंबर. आता कंपोजिट नंबर म्हणजे काय हे मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, भविष्यात ज्यावेळेस तुम्हाला येईल त्यावेळेस त्याची गरज पडणारच आहे. तर कंपोजिट नंबर कशाला म्हणायचं, असा नंबर की ज्या नंबरला कुठल्याही 2 नंबरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्ही लिहू शकता. असा नंबर की ज्याला कुठल्याही 2 नंबरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये लिहू शकता. आता तुम्ही म्हणणार कुठल्याही नंबरला तुम्ही 1 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला तोच नंबर भेटतो, म्हणजे ते मल्टिप्लिकेशन इथे चालणार नाही. 1 सोडून जो तुमचा 1 आहे तो 1 सोडून कुठल्याही 2 नंबरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्ही जर नंबर लिहू शकत असाल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, कंपोजिट नंबर. समजा आपण 4 घेतला तर तुम्हाला माहिती 4ला तुम्ही काय लिहू शकता, 2 × 2, तो झाला तुमचा कंपोजिट नंबर. तुम्ही 6 घ्या, 6ला तुम्ही काय लिहू शकता, 3 × 2 लिहू शकता, तो झाला तुमचा कंपोजिट नंबर.
10 घ्या, म्हणजे असा नंबर घ्या का ज्या नंबरला काय होणार आहे, तुमचा कुठल्याही दोन नंबरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिता येणार आहे, त्याला आपण म्हणतो कंपोजिट नंबर. हा तुमच्यासाठी एक एक्स्ट्रा नंबर आहे, तुम्ही हा माहीत असू द्या, भविष्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये तो आपल्याला लागणार आहे. तर आपण इथं आलो होतो आपण सुपर सेटपर्यंत, रिअल नंबरपर्यंत. तर आतापर्यंत तुमचं लक्षात आलं असेल की सगळ्यात मोठा सेट कोणता होता तुमचा, रिअल नंबर. तुम्हाला ही सगळी जी नंबर सिस्टीम आहे तुम्हाला व्यवस्थित माहीत पाहिजे, कारण जे बेसिक मॅथमॅटिक्स आहे तुमचं ते सगळे या सिस्टीमपासून झालं. म्हणजे तुम्हाला नॅचरल नंबर वगैरे, रॅशनल नंबर असतील, इरॅशनल नंबर असतील, हे तुम्हाला सर्व माहीत पाहिजे. आणि तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला याच्यामध्ये जे मॅथमॅटिक्समध्ये पुढं काही टर्म्स येणार आहे तिथे तुम्हाला याचा कुठंतरी प्रॉब्लेम येतील. त्यापेक्षा तुम्ही आता मी तुमचे झालेलं असताना पण मी तुमचे रिपीट केले, कारण जो कॉम्प्लेक्स नंबर आपण चॅप्टर घेणार आहे त्या चॅप्टरसाठी तुम्हाला सर्वात आधी हे जे नंबर आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. ते तुम्ही मराठीमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी त्याला ते सांगितलं आहे मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, पण जे इंग्लिशमध्ये तेच तुम्ही शब्द आता इथून पुढे लक्षात ठेवायचे आणि तुम्ही लिहून घेताना ते इंग्लिशमध्येच लिहून ठेवायचे. येतं लक्षात? ओके. तर आता आपण जाऊया कॉम्प्लेक्स नंबर. मग आता जर रिअल नंबर हा आपला सगळ्यात मोठा सेट होता, सगळे नंबर जर त्याच्यामध्ये येत होते, तर हा कॉम्प्लेक्स नंबर का बरं आला असेल, हे कॉम्प्लेक्स नंबरची गरज का पडली? तर त्यासाठी आपण अशी एक कंडिशन आली की ज्या कंडिशनवरून त्यांना हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे हा त्यांना काय करावा लागला, डिफाईन करावा लागला. मग तो कशा पद्धतीने करावा लागला ते आपण आता बघूया. तर हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे, हा कॉम्प्लेक्स नंबर येण्यामागे कारण आहे, आणि ते कारण तुमचं त्यासाठी असं होतं की एक इक्वेशन होतं. तुम्हाला इक्वेशन माहिती, समीकरण म्हणतो आपण त्याला. तर एक समीकरण होतं जे तुम्ही 10वीला सोडवले असतील, क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणतो आपण त्याला, वर्ग समीकरण. तर त्याच्यामध्ये समजा अशा टाईपचं एक एक्झाम्पल आलं, x² + 1 = किती आलं, 0 आलं. तर असं एक समीकरण घेतलं गेलं आणि हे जे समीकरण आहे हे समीकरण त्यांनी काय केलं, सोडवलं. आता सोडवलं कसं, तर तुम्हाला माहिती -1 तुम्ही +1 तिकडे घेणार, म्हणजे x² = काय भेटणार, -1 भेटणार, बरोबर. आता तुम्हाला माहिती तुम्हाला फाईंड काय करायचं आहे, x फाईंड करायचा आहे. जी व्हॅल्यू तुम्हाला दिलेली ती x स्क्वेअरमध्ये, म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार, त्याचा स्क्वेअर रूट घ्यावा लागणार आहे. आणि तुम्ही जर x² स्क्वेअर रूट घेतलं तर तुम्हाला x = काय भेटणार, ±√(-1). कारण -1 कुठं जाणार, तुमचा रूटमध्ये जाणार. जसं आपण या पद्धतीने बघतो बघा, x² = 4 असेल तर x स्क्वेअर रूट घेतलं काय लिहितो आपण त्याला, ±√4 म्हणतो. √4 काय येतं तुमचं, 2 येतं. अशा पद्धतीत आपण त्याला लिहितो, बरोबर ना. तर हा जो -1 आहे तो कुठं जाणार, तुमचा रूटमध्ये. मग ज्यावेळेस हा नंबर आला रूटमध्ये, -1 ज्यावेळेस नंबर आला त्यावेळेस हा नंबर त्यांना कुठेही सापडला नाही. सापडला नाही म्हणजे काय, की जे तुमचे रिअल नंबर आहे त्या रिअल नंबरमध्ये √(-1) ही टर्म नाही आहे. लक्षात घ्या, फरक आहे. -√1 हा आहे रिअल नंबरमध्ये, पण जो इथं नंबर आला ना रूटमध्ये -1 तो तुमचा कुठं नव्हता, रिअल नंबरमध्ये नव्हता. मग रिअल नंबरमध्ये नव्हता, मग त्यासाठी काय करावं लागलं, त्यांनी काय केलं आहे की ऑयलर नावाचा जो सायंटिस्ट आहे त्या सायंटिस्टने काय केलं की याच्यासाठी एक नवीन नंबर सिस्टीम तयार केली आणि त्या नंबर सिस्टीमला त्यांनी काय म्हटलं, कॉम्प्लेक्स नंबर. मग ती कशा पद्धतीने केली, ज्यावेळेस त्यांना रूटमध्ये निगेटिव्ह नंबर भेटला, रूटमध्ये निगेटिव्ह, त्यावेळेस त्यांनी काय केलं, त्या नंबरला एक नाव दिलं आणि त्या नावाला त्यांनी म्हटलं होतं आय. म्हणजे ज्यावेळेस रूटमध्ये -1 आला त्या स्पेसिफिक नंबरला त्यांनी काय म्हटलं, आय. आय कशासाठी दिलं, तर हा जो √(-1) याला त्यांनी म्हटलं इमॅजिनरी नंबर. इमॅजिनेशन तुम्हाला माहीतच असेल, इमॅजिनरी म्हणजे काय, तुम्ही इमॅजिन करताय त्या नंबरला, असा नंबर येतो. तर √(-1) ला त्यांनी काय म्हटलं, इमॅजिनरी नंबर, आणि त्याला त्यांनी नाव दिलं आय. मग कुठला रूटमध्ये निगेटिव्ह नंबर असेल तर तुम्हाला त्या फॉर्ममध्ये लिहिता येतो. समजा आपण म्हणू इथे एक नंबर मी घेतो, √(-3) घेतला समजा, तर √(-3) ला तुम्ही काय लिहिणार, लक्ष द्या, √(-1) इंटू काय लिहू शकता तुम्ही, याला √3 लिहू शकता, बरोबर ना. म्हणजे काय केलं, फक्त -1चं रूट काय केलं, फक्त ते सेपरेट लिहिले. आता √(-1) म्हणजे तुमच्याकडे काय व्हॅल्यू त्याची आहे, तर तुम्ही एकदा पुट करा, तर तुम्ही याला काय लिहू शकता, √3i. म्हणजे √(-3) त्या √(-3) ला तुम्ही काय लिहू शकता, √3, आणि आय तुमचा सेपरेट आहे, तो रूटमध्ये नाही, कारण तो जो √(-1) आहे त्याची व्हॅल्यू आपण काय घेतली, इथं आय घेतलेली. तर अशा पद्धतीत जे रूटमध्ये निगेटिव्ह नंबर येणार आहे त्या प्रत्येक नंबरला तुम्ही असं लिहू शकता. म्हणजे मला असं म्हणायचं, अजून जर तुम्ही वेगळा नंबर घेतला, समजा √(-9) जरी म्हटलं तुम्ही, तर √(-9) मधला √(-1) सेपरेट आणि √9 सेपरेट, याचा रूट निघता किती येईल तुमचा 3, आणि √(-1) काय येतो, आय येतो. म्हणजे ह्या नंबरला तुम्ही काय म्हणू शकता, 3i म्हणू शकता. मग त्यांनी हा जो नंबर आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये असेल तो त्यांनी डिफाईन केला, तो त्यांनी अशा पद्धतीने दिला बघा. त्यांनी म्हटलं तो जो नंबर असणार आहे तुमचा कॉम्प्लेक्स नंबर तो तुमचा या फॉर्ममध्ये असणार आहे.
ए प्लस आय बीच्या फॉर्ममध्ये, आणि तो कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो स्पेसिफिक डिनोट करतात ह्या नोटेशनने, झेडने. म्हणजे झेड जर म्हटलं तर काय म्हणायचं त्याला, कॉम्प्लेक्स नंबर, आणि तो तुमचा या फॉर्ममध्ये असणार आहे. मग या फॉर्ममध्ये असताना जो ए आणि बी आहे, तो ए आणि बी हे दोन्ही पण तुमचे काय असणार आहे, रिअल नंबर असणार आहे, ज्याला आपण म्हणतो वास्तव संख्या. म्हणजे ए आणि बी काय असणार तुमचे रिअल नंबर, आणि आय जो आहे तो आय म्हणजे तुमचा इमॅजिनरी नंबर आहे, आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती किती असणार आहे, √1 असणार आहे. येतं एक लक्षात. तर अशा पद्धतीने हा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर त्यांनी काय केला, डिफाईन केला, आणि हा जो नंबर आहे ह्या नंबरला त्यांनी काय म्हटलं, कॉम्प्लेक्स नंबर. मग आता असा प्रश्न आहे तुमच्यासाठी की जर याला कॉम्प्लेक्स नंबर म्हटलं, बरोबर, मग हा जर स्पेसिफिक असा असेल तर हे जे बाकीचे जे नंबर सिस्टीम तुमची रिअल नंबरपर्यंत, नॅचरल नंबर असतील, होल नंबर असतील, इंटिजर्स, त्यानंतर रॅशनल नंबर आहे, इरॅशनल नंबर आहे, मग हे नंबर कुठं जातात, तर हे सर्व नंबर तुमचे कुठे येतात, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये येतात. मग कसे येतात, तर तुम्ही कुठलाही नंबर घ्या, समजा एखादा मी नॅचरल नंबर घेतो, समजा मी जर 2 घेतला, तर हा जो 2 आहे ह्या 2ला मी या फॉर्ममध्ये लिहू शकतो, बरोबर. कसं लिहिणार मी त्याला असं लिहिणार, लिहिताना 2 = 2 प्लस, आता माझ्याकडे फक्त काय आहे, ए हा काय असतो, याचा रिअल पार्ट असतो. मग 2 प्लस याला मी पुढं जो पुढची टर्म यायची कोणती, आय बीची, त्याला मी 0i लिहू शकतो. म्हणजे जो 2 आहे त्याला मी कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, 2 + 0i, कारण तो नंबर तुमचा इमॅजिनरी पार्ट तुमचा इथं नाही. मग इमॅजिनरी पार्ट नाही म्हणजे तिथं तुम्ही काय करणार, मग 0 घेणार. तर इथं बघा हा जो ए असतो ना, याला म्हणतात रिअल पार्ट, आणि हा जो पुढचा पार्ट आहे ना याला म्हणतात इमॅजिनरी पार्ट. याच्या दोनमध्ये 2 पार्ट आहे, कारण इथं 2 नंबरची काय ॲडिशन आहे, ए प्लस आय बी. त्याच्यामध्ये ए जो आहे तो पूर्ण रिअल आहे म्हणजे वास्तव आहे, आणि जो पुढचा पार्ट आहे त्याला काय म्हटलं त्यांनी, इमॅजिनरी पार्ट, म्हणजे तो प्युअर कॉम्प्लेक्स म्हणतो आपण त्याला. तर अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही नंबर तसा लिहू शकता. आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की 0 जो आहे 0, तो 0 कॉम्प्लेक्स नंबर आहे किंवा नाही, हे तुम्ही मला झूम मीटिंगमध्ये सांगायचं आहे. हा तुमच्यासाठी आजचा काय असणार आहे, क्वेश्चन असणार आहे. 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे किंवा नाही हे तुम्ही मला सांगायचं आहे. ओके. तर आता हे जे कॉम्प्लेक्स नंबर आहे मग ते कशा पद्धतीत असेल, तर आपण हे फॉर एक्झाम्पल असं लिहू शकतो, 2 + 3i, 4 + 9i. या फॉर्ममध्ये तुम्ही जर लिहिले तर याला काय म्हणणार आपण, कॉम्प्लेक्स नंबर, किंवा 2 - 3i असं जरी म्हटलं तरी तो तुमचा काय होणार आहे, कॉम्प्लेक्स नंबर होणार आहे. फक्त त्याचा जो फॉर्म आहे तो तुमचा असा असणार आहे. आणि हे जे बाकीचे सगळे नंबर जे असणार तुमचे कोणते, रिअल नंबरपर्यंत जेवढे आपण नंबर बघितले ते सगळे नंबर जे तुमचे ते कशामध्ये येतात, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये येतात, कारण ते सगळे नंबर कॉम्प्लेक्स आहेतच, बरोबर. पण असे पण काही नंबर का जे रिअल नंबरमध्ये नव्हते ते तुमचे कुठं आलेले, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आलेले. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर हा तुमचा काय झाला, सगळ्यात मोठा सेट झाला, ज्याला आपण काय म्हणतो, सुपर सेट. म्हणजे आत्तापर्यंत जेवढे नंबर आपण बघितले रिअल नंबरपर्यंत, लक्ष द्या, नॅचरल नंबर असेल तर नॅचरल नंबरमध्ये तुमचे सगळे आले, कोणते, इवन असेल, ऑड असेल, प्राईम नंबर, नॅचरल नंबर, त्याच्यानंतर होल नंबर, येतं एक लक्षात तुमच्या बघा, त्यानंतर इंटिजर्स, त्यानंतर रॅशनल नंबर ज्याला क्यू म्हणतो आपण, त्यानंतर इरॅशनल नंबर म्हणू, आणि जो रिअल नंबर आहे तुमचा, हे जे सगळे नंबर आहे हे तुमचे सगळे कशामध्ये येतात, कॉम्प्लेक्स नंबर, ज्याला डिनोट करताना कॅपिटल सी ने डिनोट करतो, कारण प्रत्येक सेटला एक नोटेशन आहे. नॅचरल नंबरला आपण एन ने डिनोट करतो, होल नंबरला डब्ल्यू ने करतो, इंटिजर्सला आय ने डिनोट करतो, त्यानंतर रॅशनलला क्यू ने करतो, इरॅशनलला आपण काहीतरी नंबर घेतो कुठलाही पण एक कॅपिटल लेटर, रिअल नंबरला आर ने डिनोट करतो. हे सगळे जे नंबर आहेत तुमचे हे सगळे कुठे येतात, तुमचे कॉम्प्लेक्समध्ये, कारण कॉम्प्लेक्समध्ये हे नंबर सोडून काहीतरी एक्स्ट्रा नंबर आहे, आणि ते कोणते आहे तुमचे, ज्याला आपण इमॅजिनरी म्हटलं ना, रूटमध्ये निगेटिव्ह नंबर, ते तुमचे कुठे येतात, कॉम्प्लेक्समध्ये. म्हणजे हे सगळे नंबर कॉम्प्लेक्समध्ये येणारच आहे, पण हे नंबर सोडून पण असे काही नंबर आहे की जे कुठे आहे तुमचे कॉम्प्लेक्स नंबरमध्ये. म्हणजे आत्ता ज्यावेळेस आपण हा कॉम्प्लेक्स नंबर शिकतोय तर आत्तापर्यंत तुमचा जो सगळ्यात मोठा सेट होता रिअल नंबर, तर रिअल नंबरपेक्षा पण सगळ्यात मोठा सेट आहे तुमच्याकडे, कोण आहे तो, कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे सुपर सेट जो असणार तुमचा तो काय, तुमचा कॉम्प्लेक्स नंबर, आणि बाकीचे जे सगळे जे सेट आहे ते तुमचे काय असणार, त्याचे सबसेट, ज्याला आपण म्हणतो उपसंच. तर अशा पद्धतीने तुम्हाला माहित पाहिजे की कॉम्प्लेक्स नंबर काय. आता आपण या चॅप्टरमध्ये काय बघणार आहे की जसं आपण ही जे रिअल नंबर होते यांची ॲडिशन बघितली, यांचं मल्टिप्लिकेशन बघितलं, यांचे डिव्हिजन बघितले, यांच्यावर वेगवेगळे ऑपरेशन बघितले, यांचे इक्वेशन बघितले, तर हे सर्व आपण स्पेसिफिक कायसाठी बघणार आहे, कॉम्प्लेक्स नंबरसाठी. मग जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तो कॉम्प्लेक्स नंबर, मग 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असेल तर काय होईल, किंवा 2 कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन कशी करणार, 2 कॉम्प्लेक्स नंबरची सबट्रॅक्शन कशी करणार, 2 कॉम्प्लेक्स नंबरचं मल्टिप्लिकेशन कसं करणार,
करणार, त्यांची डिव्हिजन कशी करणार, तर हे जे काही सर्व असणार आहे हे सर्व आपल्याला कुठे बघायचं आहे या चॅप्टरमध्ये. तर ते आपण आता लगेच कंटिन्यू करतोय. तर याचा जो तुमच्या याच्या आधी याचा थोडं तुम्हाला संबंध आला होता ज्यावेळेस तुम्ही 10वीला क्वाड्रॅटिक इक्वेशन जो चॅप्टर आहे तुमचा सेकंड नंबरचा अल्जेब्रामधला वर्ग समीकरणे, त्याच्यामध्ये तुमचा याचा थोडा संबंध आला होता, पण तिथे त्यावेळेस तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर माहीत नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं होतं, फक्त तिथं तुम्हाला एक कंडिशन सांगितली होती. तर ते कशा पद्धतीत होतं मी तुम्हाला सांगतोय, फक्त तुम्हाला आठवतं का बघा. तर तुम्ही ज्यावेळेस 10thला होते त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस हे फाईंड करायचं आपलं रूट्स फाईंड करायचे इक्वेशन जे फॉर्म्युला मेथडने सूत्र पद्धतीने, त्यावेळेस तुम्ही बघितलं की तुमचा असा फॉर्म्युला होता -b प्लस ऑर मायनस रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय ट्वाईस, असा तुम्ही फॉर्म्युला बघितलेला आहे बरोबर. मग त्याच्यामध्ये तुम्हाला एक डिस्क्रिमिनंट म्हणून एक टर्म होती, असा डेल्टा इज इक्वल टू असा फॉर्म्युला तुमचा b स्क्वेअर मायनस 4ac हा तुमचा ऑलरेडी झालेला आहे बरोबर. मग ह्या डेल्टावर तुमच्या कंडिशन होत्या काय होत्या की जर डेल्टा तुमचा 0 असेल तर तुम्ही काय म्हणायचे, रूट जे ते काय असणार आहे, रिअल आणि इक्वल असणार आहे बरोबर ना, वास्तव आणि समान असणार आहे असे तुम्ही म्हणायचे त्याला. त्यानंतर हा जो डेल्टा आहे तुमचा, हा जर तुमचा ग्रेटर दॅन काय असेल 0पेक्षा मोठा असेल, ही जी व्हॅल्यू येणार आहे ही जर 0पेक्षा मोठी असेल तर तुम्ही काय म्हणायचे, रूट्स आर रिअल अँड अनइक्वल, म्हणजे मुळे काय वास्तव आहेत पण समान नाहीत बरोबर. आणि तिसरी कंडिशन होती जर डेल्टा तुमचा काय असेल 0पेक्षा लहान असेल. आता तुम्ही लक्षात घ्या 0पेक्षा लहान म्हणजे काय, निगेटिव्ह बरोबर ना, निगेटिव्ह. मग जर डेल्टा निगेटिव्ह असेल, डेल्टा म्हणजे काय आहे b स्क्वेअर मायनस 4ac, तो कुठे आहे तुमचा रूटमध्ये, म्हणजे रूटमध्ये जी टर्म आहे ती काय असणार आहे निगेटिव्ह. 0पेक्षा लहान म्हणजे काय असेल, -1 असेल, -2 असेल, -3 असेल, मायनस काही पण असू द्या. मग ती जी व्हॅल्यू येते तुमची, तर तुम्ही याची कंडिशन असे म्हटले होते, रूट्स आर नॉट रिअल, मुळे वास्तव नाहीत असं तुम्ही म्हटले होते. मग काय म्हटले होते, कारण हा जो नंबर येतो ना रूटमध्ये निगेटिव्ह, तो नंबर काय असतो तुमचा रिअल नंबरमध्ये येत नाही, मग तो कुठे जातो तुमचा कॉम्प्लेक्स नंबरमध्ये. पण त्यावेळेस तुमचा कॉम्प्लेक्स नंबर झालेला नव्हता, म्हणून तुम्ही फक्त तिथं काय म्हटलं की ज्यावेळेस हा डेल्टा आहे म्हणजे हा b स्क्वेअर मायनस 4ac हा तुमचा 0पेक्षा लहान आला तर तुम्ही काय म्हणायचे, मुळे वास्तव नाहीत, म्हणजे रूट्स आर नॉट रिअल. मग रिअल नाही म्हणजे काय येते, कॉम्प्लेक्स आहे. मग तो नंबर जो आहे तो आपण बघितला की तो कोणता होता तुमचा कॉम्प्लेक्स नंबर, पण त्यावेळेस तुम्हाला ते माहीत नव्हतं, पण असाच संबंध तुमचा ऑलरेडी आलेला आहे. हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की तुमचं ऑलरेडी झालेलं आहे. किंवा तुम्ही काय करा, तुमचं 10वीचं अल्जेब्राचं जे बुक आहे बीजगणित त्याच्यामध्ये तुमच्या चॅप्टरमध्ये बघू शकता, ते तुम्हाला ते पाहायला भेटेल. मग ते का नव्हतं तर त्याचं कारण तुमचं इथं झालंय, तर तो काय येतो तुमचा कॉम्प्लेक्स नंबर येतो. आता याच्यानंतर हे जे कॉम्प्लेक्स नंबर आहे याच्यामध्ये आपल्याला त्याची काहीतरी ऑपरेशन्स बघायचे, ते कशा टाईपचे असणार आहे ते आपण बघूया. तर याच्यामध्ये जे पहिलं आहे ते तुमचं जो कॉम्प्लेक्स नंबर आहे, या कॉम्प्लेक्स नंबरसाठी त्यांनी एक टर्म घेतलेली आहे, त्याला म्हणतात कॉन्जुगेट. तर तो कॉन्जुगेट म्हणजे काय आहे ते बघूया आपण. कॉन्जुगेट, तर हा जो कॉन्जुगेट असणार आहे कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर एक कन्सिडर करू आपण, z इज इक्वल टू समजा एक कॉम्प्लेक्स नंबर घेऊ आपण, z इज इक्वल टू a प्लस ib. ओके, तर हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे याचा काय फाइंड करायचं तुम्हाला, कॉन्जुगेट. तर याचा जो कॉन्जुगेट असणार आहे तो डिनोट करताना काय करतात, झेड बार, म्हणजे झेडच्या वरती काय करायची एक लाईन ड्रॉ करायची, त्याला म्हणतो आपण बार. म्हणजे हा जो झेड बार आहे तो तुमचा असणार कॉन्जुगेट, आणि तो काय करायचं तुम्हाला, तो तुमचा असा येणार आहे a मायनस आय बी. म्हणजे फक्त काय करायचं, जो तुमचा इमॅजिनरी पार्ट आहे ना त्या इमॅजिनरी पार्टचं साईन काय करायचं, चेंज करायचं. म्हणजे काय, जर प्लस असेल तर काय घ्यायचं मायनस, कोणाचं, फक्त या इमॅजिनरी पार्टचं. हे जो पहिला तुमचा रिअल पार्ट आहे याचं काही चेंज करायचा नाही, फक्त जे साईन बदलायचं ते कोणाच बदलायचं आहे तुम्हाला, जो तुमचा इमॅजिनरी पार्ट आहे ना त्या इमॅजिनरी पार्टचं साईन काय करायचं, चेंज. प्लस असेल तर काय घ्यायचं, मायनस. तर याला तुम्ही काय म्हणणार, कॉन्जुगेट. म्हणजे जो झेडचा कॉन्जुगेट आहे कॉम्प्लेक्स नंबरचा तो तुमचा डिनोट करताना काय करतात, तो झेड बारने करतात बरोबर. तर मग आपण काही एक्झाम्पल बघू ज्याच्यामध्ये तुम्ही त्याचं कॉन्जुगेट लिहिणार आहे. समजा फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल नंबर 1 म्हणतो, तो घेतला समजा 2 आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 काय लिहायचं आहे, कॉन्जुगेट लिहायचा बरोबर. मग जो नंबर तुम्हाला दिलेला आहे त्याला तुम्ही काय म्हणणार, लेट झेड इज इक्वल टू 2i. मग त्या कॉम्प्लेक्स नंबरला आपण झेड कन्सिडर केलं, त्याचा कॉन्जुगेट म्हणजे काय, झेड बार, तो काय भेटणार तुम्हाला. आता इथं रिअल पार्ट नाही बरोबर, आणि रिअल पार्ट जरी असतात तर त्या रिअल पार्टचा आपण साईन चेंज करत नाही. साईन कोणाच चेंज करतो, फक्त जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याचाच साईन काय करतो, चेंज करतो. इथं प्लस आहे म्हणजे इथं काय होणार, त्याचं साईन मायनस होणार. हा झाला त्याचा कॉन्जुगेट. ओके, आपण अजून एक एक्झाम्पल कन्सिडर करू. समजा
3 - 4i, तर याला तुम्ही काय घेणार, लेट z इज इक्वल टू 3 - 4i, बरोबर. म्हणजे जो कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला दिला त्याला आपण z इज इक्वल टू म्हटलं, त्याचं काय करायचं तुम्हाला कॉन्जुगेट लिहायचा. त्याचा कॉन्जुगेट काय येणार आहे, z बार इज इक्वल टू काय करणार 3, तो तुमचा ॲज इट इज, कारण तो तुमचा रिअल पार्ट आहे, त्याचा साईन बदलायचं नाही. साईन कोणाचं बदलायचं, फक्त जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याचं, म्हणजे -4 आहे तिथं काय होणार त्याचा +4. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं ते एक्झाम्पल सॉल्व करायचे. समजा आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. नंबर 3 म्हणतो मी फक्त 4 लिहिला. z इज इक्वल टू काय घेणार तुम्ही 4 घेणार, जो कॉम्प्लेक्स नंबर आहे 4 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, बरोबर. मग z इज इक्वल टू 4 घेतला, याचं काय लिहायचं तुम्हाला कॉन्जुगेट. काय लिहायचं कॉन्जुगेट, z इज इक्वल टू, आता इथं रिअल पार्ट आहे, बरोबर, इमॅजिनरी पार्ट आहे की इथं नाही आहे, म्हणजे फक्त रिअल पार्ट आहे तुमचा, तो ॲज इट इज राहणार, पुढे इमॅजिनरी पार्ट नाही, साईन बदलायचं काही प्रश्न येत नाही. म्हणजे जर तुम्ही z इज इक्वल टू 4 घेतला, म्हणजे फक्त रिअल पार्ट असेल आणि त्याचा कॉन्जुगेट घेतला z बार, सॉरी, तर हा z बार इज इक्वल टू तोच राहणार आहे, कारण इथं इमॅजिनरी पार्ट नाही आहे, इथं साईन बदलणार नाही. तर तुम्ही याच्यावरून तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या असेल की जर रिअल पार्ट असेल तर रिअल पार्टचा कॉन्जुगेट तुम्हाला काय भेटतो, तोच भेटतो, बरोबर. आणि अजून एक गोष्ट काय, आता आपण काय केलं, झेडचा कॉन्जुगेट घेतला, बरोबर, तो काय आला तुमचा z बार आला. समजा आपण ह्या एक्झाम्पलसाठी कन्सिडर करू, तर मी जर पुन्हा याचा कॉन्जुगेट जर घेतला, तर z बारचा पुन्हा कॉन्जुगेट जर घेतला तर तुम्हाला काय भेटणार, तो इथं साईन काय करणार बदलणार तुम्ही, मायनसचं काय होईल आता प्लस, म्हणजे किती येणार 2i, आणि हा 2i म्हणजेच कोण आहे तुमचा, जो तुम्ही z घेतला होता ना तोच तुमचा काय भेटला तुम्हाला पुन्हा भेटला. त्याच्यावरून तुम्ही म्हणू शकता की कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट जर घेतला तर तुम्हाला काय भेटतो, तो पुन्हा झेडच भेटणार आहे. म्हणजे डबल कॉन्जुगेट जर घेतला तुम्ही तर तुम्हाला तो इटसेल्फ काय भेटतो, पहिला तुम्ही जो नंबर घेतला म्हणजे z तोच तुम्हाला पुन्हा भेटलेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला कुठल्याही नंबरचा कॉन्जुगेट फाइंड करता आला पाहिजे, कॉम्प्लेक्स नंबरचा. याच्यामध्ये आज भरपूर सारे एक्झाम्पल तुम्हाला बुकमध्ये दिलेले, तुम्ही ते एक्झाम्पलचा कॉन्जुगेट फाइंड करा. तर मी तुम्हाला काही एक्झाम्पल इथे देतो, ते तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व करा. समजा एक्झाम्पल नंबर पुढचे त्याला नंबर द्या, किंवा मी तर 1 2 3 म्हणतो होमवर्कसाठी, तर ते एक्झाम्पल तुमच्यासाठी असे असणार आहे. मी फक्त नंबर देणार आहे, तुम्ही त्याला z घेऊन मग त्याचा कॉन्जुगेट फाइंड करा. इथं समजा 4i, त्यानंतर 11 - 2i, नंबर 3 + 7i, त्यानंतर 4, त्यानंतर 5 नंबरचं एक्झाम्पल काही पण घेऊ शकतो आपण. तर आपण घेऊ 10 - 3i. तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आहे. तुम्ही एक्झाम्पल काय करा, सॉल्व करा. तुमच्यासाठी काय असणार आहे, होमवर्क असणार आहे. तर तुम्हाला फक्त त्याचं काय फाइंड करायचा, कॉन्जुगेट. क्वेश्चन काय लिहिणार, फाइंड द कॉन्जुगेट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. आणि ते जे याचे कॉन्जुगेट असतील ते तुम्ही मला झूम मीटिंगमध्ये जरी सांगितले तरी काही हरकत नाही, कारण हे तुम्ही डायरेक्ट सांगू शकता, इथं काही सॉल्व करायचं काही काम नाही. फक्त लक्षात ठेवा, कॉन्जुगेट घेताना आपण फक्त इमॅजिनरी नंबरचं साईन काय करतो, चेंज करतो, अदरवाईज त्याला आपण काही करत नाही. ओके. याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे आपला, तो पुढचा पॉईंट आहे इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. पुढचा टॉपिक आहे आपला इक्वॅलिटी ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर. आता 2 कॉम्प्लेक्स नंबरची इक्वॅलिटी म्हणजे काय, इक्वल. 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वल केव्हा असतील ते आपल्याला बघायचं. तर आपण एक कन्सिडर करू, लेट z इज इक्वल टू एक कॉम्प्लेक्स नंबर घेऊ. समजा z1 इज इक्वल टू म्हणतो मी, z1 इज इक्वल टू घेतलं समजा a + ib, आणि दुसरा एक घेतो z2, त्याला म्हणतो मी x + iy. असे 2 कॉम्प्लेक्स नंबर घेतले. z1 इज इक्वल टू a + ib, z2 इज इक्वल टू x + iy. तर आपल्याला काय करायचं आहे की हे 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वल केव्हा असतील, तर आपण असं म्हणू शकतो z1 इज इक्वल टू z2 इफ अँड ओनली इफ. म्हणजे कधी, जर a इज इक्वल टू x अँड b इज इक्वल टू y. म्हणजे काय, कुठलेही 2 कॉम्प्लेक्स नंबर इक्वल केव्हा असतील, ज्यावेळेस त्यांचे रिअल पार्ट इक्वल असतील आणि इमॅजिनरी पार्ट पण काय असतील, इक्वल असतील. रिअल पार्ट म्हणजे a आणि x इक्वल पाहिजे, आणि जो इमॅजिनरी पार्ट आहे त्याच्यामध्ये b आणि y काय पाहिजे, इक्वल पाहिजे. तरच तुम्ही म्हणू शकता z1 इज इक्वल टू काय असणार आहे, z2 असणार आहे. त्या उलट आता इफ अँड ओनली इफ आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काय म्हणू शकता, जर z1 इज इक्वल टू z2 असेल तर a इज इक्वल टू x असेल आणि b इज इक्वल टू y असेल. आणि जर
a इज इक्वल टू एक्स आणि b इज इक्वल टू वाय असेल तर मग काय असणार आहे Z1 इज इक्वल टू Z2. असं जा किंवा असं जा दोन्ही पण ते काय होतं सॅटिस्फाय होतं. म्हणजे कुठले दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असण्यासाठी त्यांचा हा जो रिअल पार्ट आहे हा रिअल पार्ट तुमचा इक्वल पाहिजे आणि त्यांचा जो इमॅजिनरी पार्ट आहे हा इमॅजिनरी पार्ट तुमचा काय पाहिजे इक्वल पाहिजे. तरच तुम्ही त्या दोन कॉम्प्लेक्स नंबरला काय म्हणणार आहे इक्वल कॉम्प्लेक्स नंबर. येते एक लक्षात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल विचारतात काहीतरी देतात की दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए बी वगैरे या फॉर्ममध्ये. तर आपण त्याच्यावरती एक्झाम्पल पण बघूया. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ इफ ए प्लस आय बी इज इक्वल टू 3 प्लस 4i किंवा i4 म्हटलं तरी चालेल 3 प्लस 4i देन फाइंड व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन असा दिला आहे की ए प्लस आय बी इज इक्वल टू 3 प्लस 4i दिलेलं आहे आणि ते काय म्हणतात ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड करा. तर आपल्याला काय करायचं आहे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहे आणि तुम्हाला माहिती आहे जर दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असेल तर त्यांचे रिअल पार्ट इक्वल असणार आहे आणि इमॅजिनरी पार्ट काय असणार आहे इक्वल असणार आहे. तर आपण इथं म्हणू शकतो सोल्युशनमध्ये वी हॅव काय आपल्याकडे ए प्लस आय बी इज इक्वल टू किती आहे 3 प्लस 4i. तर आपण इथं म्हणणार काय बाय इथंच म्हणतो मी बाय इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर वी हॅव काय भेटणार आपल्याला ए इज इक्वल टू आता दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल जर असेल तर ए इज इक्वल टू त्याचा रिअल पार्ट इक्वल असणार आहे म्हणजे ए इज इक्वल टू किती असणार आहे 3 अँड जो तुमचा सेकंड पार्ट आहे म्हणजे कोणता बी तर बी इज इक्वल टू इकडं कम्पेअर जर केलं तर किती तो 4 म्हणजे बी इज इक्वल टू किती असणार आहे 4 असणार. म्हणजे हे झालं तुमचं ॲन्सर. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल पण काय करता आलं पाहिजे सॉल्व करता आलं पाहिजे. कुठलेही दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल केव्हा असतात ज्यावेळेस त्यांचे रिअल पार्ट इक्वल असतात आणि इमॅजिनरी पार्ट पण काय असतात इक्वल असतात. त्याच वेळेस तुम्ही कुठलेही दोन कॉम्प्लेक्स नंबर काय म्हणू शकता इक्वल आहे म्हणू शकता. किंवा तुम्हाला जर कुठलेही दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल दिले तर त्यांचे रिअल पार्ट इक्वल असतात आणि इमॅजिनरी पार्ट पण काय असतात इक्वल असतात. तर तुम्हाला हे जे एक्झाम्पल आहे ते तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए अँड बी फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय या टाईपचे काही एक्झाम्पल तुम्हाला बुकमध्ये दिलेले ते एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी तुम्हाला हे लागणार आहे. तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करा जे तुम्हाला मी होमवर्कला दिलेले आणि याच्यानंतरचा जो पार्ट आहे त्याच्यावरचे जे अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणजे ॲडिशन असेल सबट्रॅक्शन असेल मल्टिप्लिकेशन असेल स्केलर मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल कॉम्प्लेक्स नंबरची तर ती आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे. जेवढं आपलं आजचं लेक्चर झालं आहे व्यवस्थित कंप्लीट करा व्यवस्थित लक्ष द्या आणि सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि जर काही अडचण असेल तर होणाऱ्या झूम मीटिंगमध्ये तुम्हाला विचारू शकता.